झाल मुरी खाओ, पिज्जा बर्गर छोड़ो, झाल मुरी खा लो, पिज्जा बर्गर छोड़ो, झाल मुरी खा लो, पिज्जा बर्गर छोड़ो, झाल मुड़ी खा लो, पिज्जा बर्गर छोड़ो, आ जल्दी पिज्जा बर्गर छोड़ो, झाल मुड़ी खा लो। विष्णूजी, प्लान माय स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आजच्या या भारतीय जनता पक्ष बंगालमध्ये शपथ घेत आहे आणि त्याच वेळेस तुम्ही झालमुरीचं वाटप करताय. हो, कारण काय भावना आहेत? भावना खूप छान आहेत. कारण हा आनंद वाटण्यासाठी मला माझ्या विषयामध्येच जे काय असेल ते एक करायचं होतं आणि म्हणून मग मी हा झालमुरीचा प्रयत्न केला. झालमुरी आणि चिवडा या दोन मध्ये काही खूप फरक मला असं वाटत नाही. चिवड्यामध्ये कसं आहे की झालमुरी म्हणा, भेळ म्हणा, त्याच्यानंतर तुमचं गुबाळकाला म्हणा, हे सगळे भाऊबंद आहेत आणि या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे झालमुरी. अच्छा, या सर्वांचं एकत्रीकरण म्हणजे झालमुरी. अच्छा अच्छा. हे जे इथले सगळे कंटेंट्स आहेत हे आपले नागपूरचे आहेत की तुम्ही काही बंगालवरून बोलवले? मुर्रा फक्त तिकडनं आलेला आहे, बाकी सगळे कंटेंट जे आहेत ते नागपूरचे आणि मसाला तिकडला आहे. संध्याकाळी जो तुम्ही एक मोठा प्रोग्राम घेत आहे त्याच्याविषयी एक दोन शब्द. संध्याकाळी झालमुरी म्हणजे आज सकाळपासून सुरू झाला, संध्याकाळपर्यंत होईल हा चालेल प्रोग्राम. बरं. आणि संध्याकाळी नागपुरातल्या सगळ्या जनतेला आम्ही बोलवलेलं आहे इथे की या तुम्ही आणि झालमुरीचा आनंद घ्या. बरं. येतील 2-2,500 लोक येतील अशी अपेक्षा आहे. बरं सर, तुम्ही एक पोह्यांचा विक्रम करणार आहे काही दिवसामध्ये. नागपुरी पोहे पूर्ण देशभरात एक त्याला तर्री पोहा, त्याला एक वेगळीच डिमांड आहे आणि हा तुम्ही पोहा दिवसाच्या वेळेस हा पोहाचा प्रोग्राम करणार. हो हो. थोडंसं त्याच्याबद्दल सांगा. काय नाही, तो प्रकार असा आहे की तर्री पोहा जो आहे तो सगळ्या भारतात तसा प्रसिद्ध आहे, पण त्याला जगात प्रसिद्धी मिळावी, अगदी बरोबर, जगातल्या लोकांनी तर्री पोहा खावा यासाठी म्हणून हा प्रयत्न आहे. आणि त्या दिवशी तो दिवस आहे त्याचा आणि म्हटलं मग म्हणून आपण करावं. यामध्ये जवळपास 14 प्रकारचे वेगवेगळे आयटम्स असतात आणि त्यामध्ये एक मसाला असतो ज्यामध्ये लवंग असते, विलायची असते, देन काळी मिरी असते, कलोंजी असते, शहाजीरं असतं. असा वेगळ्या प्रकारचा हा मसाला मला तुम्हाला दाखवायला आवडेल की हा बेसिकली हा झालमुरीचा मसाला आणि हा आमच्या एका कलकत्त्याच्या फ्रेंडनी आम्हाला पाठवला आणि त्यापासून आम्ही हा पूर्ण इथे तयार केलेला आहे. त्यानंतर हे मुरमुरे सुद्धा असतात, मुर्रा म्हणतात की हा पण वेगळ्या प्रकारचा असतो. तुम्ही पाहत असाल की ते खास कलकत्त्याहून आम्हाला आमचा मित्र अमोल खंते यांनी पाठवला आहे आणि ते मुरमुरे आता सगळ्यांना संपवायचे आहेत आणि मी आता हा तयार करतो. चलिए पिज्जा बर्गर छोड़ो, झालमुरी खा लो, झालमुरी खा लो, पिज्जा बर्गर छोड़ो, झालमुरी खा लो. आसन आसन झालमुड़ी खावन, आसन आसन झालमुड़ी खावन, एखादं असते झालमुड़ी खावन. पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर झाला आहे आणि पंतप्रधानांनी प्रचाराच्या वेळेला ज्या झालमुड़ीचा आस्वाद घेतलेला होता ती देशभर प्रसिद्ध झालेली आहे आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी
मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना नागपुरात खास झालमुडी उत्सव आयोजित केलेला आहे. विष्णूजी, झालमुडी पंतप्रधानांनी फेमस केली आणि तुम्ही लोकांना खाऊ घालत आहात. आज मनात भावना काय आहे? भावना खूप छान आहेत आणि त्या अशा आहेत की बेसिकली एक काय म्हणता येईल त्याला की अगदी मागच्या 15 दिवसापूर्वी मी झालमुरी हा पदार्थ जो माझ्या चॅनलवर दाखवला आणि योगायोग म्हणजे लगेच तो आपल्या माननीय पंतप्रधानांनी तिथे जाऊन ती खाल्ली आणि मग अचानक त्या दिवशी त्याला इतके व्ह्यूज आले. म्हटलं यार मग हा आनंद आपल्याला मनवायला पाहिजे. आणि मध्य भारत म्हणजे नागपूर, आणि नागपूर तुम्हाला माहिती आहे की सगळं सध्या जे आपलं देश आहे ते नागपूरचं आलं होतं असं म्हणायला कमी नाही. तर 15 वर्षांनंतर जे सत्तांतर झालेलं आहे आणि ते गरजेचं होतं ते त्याचा आनंद मनवायला म्हणून हा झालमुरीचा मी महोत्सव इथे करतोय. खरं पाहिलं तर सामान्य लोक सरकार बसवतात, सरकार उठवतात आणि झालमुडीमध्ये जे पदार्थ सगळे वापरले जातात अगदी सामान्यांचा गरीबातला गरीबात माणसाचा हा खाद्य आहे. अगदी गरीबातल्या गरीबात माणसाचं खाद्य आहे. याच्यामध्ये आता जेवढे तुम्हाला पदार्थ दिसत आहेत त्याच्यापेक्षा कमी पदार्थामध्ये सुद्धा झालमुडी तयार होते आणि त्याला विशिष्ट स्वाद जो असतो तो सरसोच्या तेलाचा असतो आणि हा जो विशिष्ट प्रकारचा जो मसाला आहे त्याचा असतो. तेल न घालता सुद्धा अतिशय उत्तम ही झालमुडी तयार होते आणि त्याच्यामध्ये लोणचं घालतात. जसं मला याच्यात साम्य काय वाटतं की आपल्या इथला कच्चा चिवडा म्हणा किंवा भेळ म्हणा इकडली, त्यानंतर आपल्या इथला गोपाळकाला म्हणा, या सगळ्यांचं एक मिश्रण जे म्हणता येईल ते झालमुरी. कारण जसं आपण गोपाळकाल्यामध्ये लोणचं घालतो जुनं, तसं याच्यामध्ये सुद्धा लोणचं असतं, आंब्याचं लोणचं. पंतप्रधानांनी राजकीय दृष्टिकोनातून सामान्यांना साथ घातली झालमुडी खाऊन. आज तुम्ही सामान्यांना ती खाऊ घालताय? मी नक्की घालतोय. सामान्य असामान्य जेवढी मंडळी आहेत त्यांना खाऊ घालणार यासाठी की आपल्याशिवाय सुद्धा आपलं भारत जे आहे विविध रंगांनी नटलेलं, विविध पदार्थांनी नटलेलं असं देश आहे आणि सगळ्या देशांचा आस्वाद आपल्याला यायला पाहिजे आणि सगळ्या देशांच्या पदार्थांची किंवा सगळ्या राज्यातल्या पदार्थांची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे म्हणून हा प्रयत्न आहे. किती किलो सगळे इन्ग्रेडियंट्स वापरतात? इन्ग्रेडियंट्स जवळपास 700-800 किलो आहेत आणि 1,500 ते 2,000 लोक खातील किंवा जास्त आले तरी चालतील. आम्ही सगळे तयार आहोत. एवढी सगळी पोती तुम्हाला दिसतात, ही सगळी मुरमुऱ्याची बाजूला ही सगळी मुरमुऱ्याची पोती आहेत आणि ती तिकडनं आलेली आहेत कलकत्त्यावर. बंगाली भाषिक सुद्धा आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत. विष्णू मनोहरांचा हा उपक्रम आणि बंगालचा खास जो एक स्टेपल फूड आहे तो इथे खायला मिळतोय. निश्चितच यातमध्ये मी तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जाईल. आपल्याला आठवत असेल की पंतप्रधान मोदी यांनी भारतीय खाद्य संस्कृती जी आहे ती प्रत्येक प्रांतातून आपली खाद्य संस्कृती प्रत्येकाला त्याची ओळख. झालमुरी खा लो, झालमुडी खा लो, झालमुरी खा लो, पिज्जा बंद छोड़ो, झालमुरी खा लो. विष्णु मनोहर जी जय.